प्रत्येक निकाल हा आश्चर्यात टाकणारा असू शकतो, बुचकळ्यात टाकणारा असू शकतो. पण मागच्या वेळेच्या 41 प्रमाणे पण जागा जिंकणं आत्ता तरी दुष्प्राप्य आणि कठीण वाटतंय. ते शक्य होईल असं वाटत नाहीये. भारतीय जनता पक्षाला कुठेतरी अपयश आलं असं माझं मत आहे. फडणवीसांना एका अग्निपरीक्षेला गेल्या काही दिवसात सामोरं जावं लागतंय. अजितदादांसारखा नवा भिडू आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे जे समर्थक होते ते भाजपचे समर्थक आता तर तुमच्याकडे अजितदादा आले आहेत म्हणून ते भाजपपासून दूर गेले. महाविकास आघाडी ज्याप्रमाणे स्वतःचं नरेटिव्ह देऊ शकत होती तसं महायुती महाराष्ट्रामध्ये देऊ शकली नाही. नमस्कार, मी कोमल. सकाळमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीचे जे पडघम वाजले होते ते आता अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलेत, कारण राज्यातलं 5 टप्प्यातलं मतदान हे पार पडलंय आणि आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलोय आणि आता आपण निकालाचा अंदाज काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातच आज आपण जाणून घेणार आहोत ते महायुती आणि महाविकास आघाडीच्या राज्यात 2 बाजू आहेत, एक सत्तेची बाजू, एक विरोधकांची बाजू. तर त्यातल्या महायुतीसाठी यंदाची निवडणूक कशी काय वेगळी आहे, तर हे सगळं समजून घेण्यासाठी सकाळच्या ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत. आज आपण भेटलोय ते लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज जाणून घेण्याच्या हेतून. तर सर्वात आधी महायुती संदर्भात बोलायचं झालं तर महायुतीसाठी यंदाची निवडणूक कशी वेगळी आहे? एकतर कोणताही निकाल हा अनेक आश्चर्यकारक गोष्टी बरोबर घेऊन येत असतो. भारतीय मन इतकं वेगळं आहे आणि भारताचा समाज इतका विविधांगी आहे की तो नक्की कसा वोट करेल हे सांगणं खरोखर कठीण असतं. त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येक निवडणुकीचा निकाल वेगळा असतो. तो एक्साइट करतो आपल्या सगळ्यांनाच. आपण निकाल लागल्यावरही त्याचं विश्लेषण करतो आणि निकालाच्या अंदाजांबद्दलही बोलतो. आता जो प्रश्न मला विचारला गेलाय तो खरोखर या निवडणुकीतला केवळ महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला सर्वाधिक उत्सुकतेचा विषय आहे की महाराष्ट्रात महायुतीचं काय होणार. 2014 आणि 2019 पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा बसले तेव्हा महाराष्ट्राने महायुतीच्या पारड्यामध्ये भरघोस जागांचं दान टाकलं होतं. खरं तर महाराष्ट्र हा काँग्रेसला अनुकूल असलेला प्रदेश आहे. इथलं अर्थकारण, इथलं समाजकारण, पश्चिम महाराष्ट्राची ठेवण, विदर्भातली साधारणतः सामाजिक बांधणी ही काँग्रेसला अनुकूल अशा अर्थाचीच आहे. पण त्या काँग्रेस अनुकूल बांधणीला पूर्णपणे नकार देत 14 आणि 19 साली देशाच्या मूड बरोबर महाराष्ट्राने मतदान केलं आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं. यावेळेला तसं होईल का हा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या मागे राज्यात गेल्या 4 वर्षात झालेल्या राजकारणातल्या घडामोडी आहेत. हिंदुत्वाच्या धाग्यांनी एकत्र आलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे सातत्याने एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जायचे. 2019 साली जेव्हा किलमिश निर्माण झालं आणि युती ही आवश्यक वाटली तेव्हा त्यावेळेचे गृहमंत्री अमित शहा धावत मुंबईत आले, मातोश्रीला गेले आणि मातोश्रीला युतीची बोलणी करत त्यांनी युतीचा पॅक सील केला. याचप्रमाणे त्यांनी भारतातल्या अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये जाऊन त्या वेळेला मित्रपक्षांची मनधरणी करत युती मजबूत केली होती. 2024 साली जेव्हा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी मतं मागतायत त्यावेळेला तसं चित्र अजिबात नाही. उलट पक्षी विधानसभाच्या निवडणुकांमध्ये 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद आम्हाला दिलं गेलं नाही असा एक ठपका ठेवत शिवसेनेचे उद्धव ठाकरे महायुतीतून बाहेर पडले. केवळ बाहेरच पडले असं नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या वैचारिक बांधणीला पूर्णतः विरोधी असलेल्या काँग्रेसशी हातमिळवणी केली. ही हातमिळवणी करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी नावाचं एक सरकार अस्तित्वात आलं. ते पूर्ण कालावधी करू शकलं नाही पण तरी देखील या भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येणं हे महाराष्ट्रातली एक खूप मोठी घडामोड होती. ही जी काय मानहानी झाली
किंवा अपमान स्वीकारावा लागला भाजपच्या भाषेत, त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्ष, ज्याला महाशक्ती म्हटलं जातं, त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा खेळ घडवला. त्या खेळामध्ये शिवसेनेचे पण 2 तुकडे झाले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले. त्यामुळे महायुती आज महाराष्ट्रात जी निवडणुकीला सामोरी जाते त्यामागे ही एक अत्यंत अभूतपूर्व अशी पार्श्वभूमी आहे. आता या पार्श्वभूमीवर आपल्याला महाराष्ट्राच्या 48 जागांमध्ये नेमकं काय होईल ते तपासून पाहावं लागेल. अचानक 6 पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झाले. आजही भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा आहे. भारतीय जनता पक्ष मोदींमुळे महाशक्ती आहे. मोदी राज्यामध्ये किती प्रभाव टाकू शकतील याच्यावर प्रश्नचिन्ह जरी असलं तरी देशामध्ये मात्र मोदींनाच सत्ता मिळू शकेल असा अंदाज योगेंद्र यादव सोडून जवळपास सर्व विश्लेषक व्यक्त करतायत. कारण गेल्या वेळेला जे प्रचंड बहुमत होतं, ज्या मतांच्या फरकाने मोदींचे खासदार जिंकून आले होते, ते सहजासहजी कमी होण्या इतकी काही काँग्रेसच्या नेतृत्वातल्या इंडिया आघाडीची ताकद नाही. खरं तर मोदी सत्तेतून दूर व्हायचे असतील ते एक जवळपास 22 ते 25% मतप्रवाह काँग्रेसकडे वळावा लागेल, इंडिया आघाडीकडे वळावा लागेल. तो आज देशात वळताना दिसत नाही. पण महाराष्ट्रातली परिस्थिती मात्र वेगळी आहे. आता ती परिस्थिती वेगळी काय, तर भारतीय जनता पक्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणाची जी काय फेरबांधणी करायचा प्रयत्न झाला ती मतदारांना भावली का, मतदारांना आवडली का, याचं उत्तर येणारे निकाल देणार आहेत. जे काय खेला होबे झालं किंवा पक्ष तोडले गेले त्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. पक्ष तोडले गेले याबरोबरच पक्ष तुटले हे पण तितकंच सत्य आहे. मग कोणीतरी तुमचा पक्ष फोडतंय पण तो फुटतोय हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळे महायुतीनी पक्ष फोडले असं विधान करून आपण अन्याय करूया नको. ते पक्ष त्यांच्या अंतर्गत विषयांमुळे फुटले हे पण सत्य आहे. पण जे काय कागदोपत्री घडवलं गेलं, विधानसभेत घडवलं गेलं, आमदारांच्या आयाराम गयाराम भूमिकेमुळे झालं, ते मतदारांना किती मान्य आहे याचं उत्तर महायुतीला या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत शोधायचं आहे. हे शोधताना कसं झालंय की राज्यातले जे नेते आहेत ते नेते केंद्राच्या सल्ल्याने काम करतायत. म्हणजे महाराष्ट्रातल्या जागांची घोषणा लवकरात लवकर व्हावी का असं जर राज्यातल्या नेत्यांना विचारलं महायुतीच्या तर त्यांना निश्चित वाटेल की हो व्हावी, म्हणजे त्या उमेदवाराला फिरायला वेळ मिळतो, संधी मिळते संपर्क साधायला. पण केंद्रीय नेतृत्वाने मात्र एखादी जागा शिंदेंना द्यायची की भाजपला द्यायची का अजून त्यावर वेगळा विचार करायचा, यात बराच वेळ घालवल्यामुळे महायुतीच्या कित्येक उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये लढण्यासाठी प्रचारासाठी फारसा अवधी मिळालेला नाही. त्यामुळे निवडणूक तर महाराष्ट्राची, पण नियम कुठून तयार होणार तो दिल्लीतून. अशा एका वेगळ्या अवस्थेत महायुती मतदारांना सामोरी गेली आहे. मगाशी मी जे म्हटलं की महाराष्ट्रातल्या महानाट्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे लोकांचा जो काही छोट्या मोठ्या गोष्टींबद्दलचा रोष आहे, कुठे नाले तुंबणार आहेत, कुठे होर्डिंग पडलेलं आहे मुंबई सारख्या ठिकाणी, याचा राग कुठेतरी नगरसेवकावर काढला जातो, आमदारकीच्या निवडणुकीत काढला जातो. अशी कुठलीही संधी महाराष्ट्राला मिळाली नसल्यामुळे महाराष्ट्रात मोदींना मिळणारं मत हे अनेक रायडर्स सकट येत आहे आणि त्या रायडर्स सकट महायुती या मतदानाला कशी सामोरी जाते किंवा विजय कसा मिळवते हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा झालाय. देशामध्ये मोदी नावाचं एक मोठं व्यक्तिमत्व स्वतःच्या नावावर मतं खेचतंय, पण महाराष्ट्रात मात्र मोदींइतकीच छोटी छोटी 2 व्यक्तिमत्व महाराष्ट्रासाठी महत्वाची ठरली आहेत. ती एक आहे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, ते उत्तमरित्या व्यूहरचना करतात, आणि दुसरं शिंदे सरकारच्या स्थापनेमुळे ज्यांच्यावर अन्याय झाला असं मानलं जातं ते उद्धव ठाकरे. त्यामुळे महाराष्ट्रातली लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार आणि त्यांच्या बरोबरीने काँग्रेस अशी आहे जी महायुतीला खरोखर आव्हानात्मक आहे.
मॅम, आता आपण जसं बोललो त्यामध्ये तुम्ही जो उल्लेख केला तो महत्वाचा होता, की पक्ष फुटाफुटीचं राजकारण. म्हणजे पक्ष फोडाफोडी झाली आणि पक्ष फुटलेही. पण आता यातच सगळ्यात महत्वाची घटना आहे ज्याचा उल्लेखही आपण केला, की अमित शहा मुंबईत आले आणि यावेळी त्यांनी जो मिशन 45 प्लसचा नारा दिला. तो नारा खरं तर प्रत्यक्षात येणं शक्य आहे का महायुतीसाठी? कारण पक्ष फुटल्यानंतर एक सहानुभूतीची लाट आहे आणि बंडखोरी, गद्दारी असे शब्दही आपल्याला प्रचारात पाहायला मिळाले. आणि त्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. त्यामुळे खऱ्या अर्थानं महायुतीच्या पार्ट्यात त्यांनी जे ठरवलेलं मिशन आहे ते पडणार का? आपल्याला काय वाटतं? मी अमित शहा महाराष्ट्रात आले हा जो उल्लेख केला तो 2019च्या संदर्भातला होता, की ते मातोश्रीवर गेले आणि त्यांनी त्यांच्याशी शिवसेनेशी युती केली. पुन्हा अमित शहा हे सगळं खेला होबे झाल्यानंतर महाराष्ट्रात आले, गणपतीच्या दिवसात आले आणि त्यांनी सांगितलं की जे काय घडलं त्याचं चोख उत्तर आपण दिलं पाहिजे. आणि त्यानंतर कुठेतरी मिशन 45 प्लस म्हणजे मराठीत आपण बोलूया मिशन 45 जागा असा एक नारा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात महायुतीने दिला. तो जो नारा आहे तो प्रत्यक्षात येताना मला तरी आज दिसत नाहीये. खरं तर मी आधीच म्हटलं की मतदार कशा प्रकारे वागतात हे सांगता येत नाही. प्रत्येक निकाल हा आश्चर्यात टाकणारा असू शकतो, बुचकळ्यात टाकणारा असू शकतो. पण आजच्या स्थितीत 48 पैकी 45 जागा महायुतीला मिळतील असं चित्र अजिबात दिसत नाही. आता हे कशामुळे झालं तर केवळ फोडाफोडीच्या राजकारणामुळे झालं का? तर मला असं वाटतं जवळपास 4 ते 5 घटक आहेत ज्यामुळे युती 45 तर नाहीच नाऱ्याप्रमाणे प्रत्यक्षात आकडा आणू शकत आहे, पण मागच्या वेळेच्या 41 प्रमाणे पण जागा जिंकणं आत्ता तरी दुष्प्राप्य आणि कठीण वाटतंय. ते शक्य होईल असं वाटत नाहीये. फोडाफोडी झाली, ती लोकांना आवडली नाही आवडली हा वेगळा मुद्दा आहे. त्याच्यावर निश्चितपणे निकालात झुकणार आहेत, निकालात ते मुद्दे महत्वाचे असणार आहेत, मान्य आहे. पण त्याचबरोबर महायुतीने जे काय घडवलं महाराष्ट्रामध्ये त्याचं नरेटिव्ह देण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कुठेतरी अपयश आलं असं माझं मत आहे. सत्तेत आलेलं जे सरकार होतं मवियाचं त्याच्या आधी जो पहाटेचा शपथविधी झाला किंबहुना देवेंद्र फडणवीस यांना जनतेने जे पुन्हा एकदा निवडून दिलं शिवसेनेसह एकत्र त्यांना सत्तेत येण्याचा कौल दिला होता. तो कौल प्रत्यक्षात का आला नाही यामागे आम्ही नाही तर यामागे शिवसेनेचा बदललेला विचार आणि स्वतःच मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा हा मुद्दा महायुती फार प्रभावीपणे नरेटिव्ह म्हणून देऊ शकली नाही. फोडाफोडीचं राजकारण तर केलं, पण ते कशासाठी केलं हे यशस्वीपणे सांगणारी यंत्रणा महाविकास आघाडी ज्याप्रमाणे स्वतःचं नरेटिव्ह देऊ शकत होती तसं महायुती महाराष्ट्रामध्ये देऊ शकली नाही. दुसरं कारण मी असं म्हणेन की काही उमेदवारांची लोकसभेतल्या खासदारांची त्यांच्या चेहऱ्याची एक अँटी इन्कम्बन्सी असते. भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात उमेदवार बदलले, पण काही ठिकाणी मात्र त्यांनी उमेदवार बदलायचे नाहीत असा निर्णय घेतला. त्यामागे कदाचित 3 पक्ष विरोधात आहेत तर आपल्यांचीच नाराजी कशाला हवी असा एक मुद्दा असेल. पण तो मुद्दा काही महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या फेवरमध्ये गेलेला दिसत नाही. गडचिरोलीमध्ये अशोक नेते नावाचे खासदार आहेत. अशोक नेते सातत्याने गडचिरोलीचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आता अशोक नेते नको दुसरं कोणीतरी हवं असा कदाचित लोकांच्या मनामध्ये विचार आला. माढामध्ये रणजित नाईक निंबाळकर हे खासदार होते. ते आता नकोत, आम्हाला दुसरा चेहरा हवा असं एक मत समोर आलं. शिवाय महायुतीने उमेदवार घोषित करायला खूप मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली. नाशिकला हेमंत गोडसे हे खासदार होते. त्यांच्याही चेहऱ्याची अँटी इन्कम्बन्सी निश्चितपणे होती. आपण पत्रकार जे बोलतो त्याच्याही पेक्षा जास्त खोलात जाऊन निवडणूक व्यवस्थापनाचं शास्त्र सर्व राजकीय पक्ष अंमलात आणत असतात. हेमंत गोडसे निवडून येणार नाहीत असं वाटून त्यांना जर उमेदवारी द्यायची नाही याच्यावर खूप दिवस विचार केला गेला तर त्यांच्याऐवजी दुसरा चेहरा जो 1-1.5 वर्षापासून समोर आणायला हवा होता
तो आणला गेलाच नाही. आणि प्रत्यक्षात गोडसे नकोत असं म्हणत म्हणत आवेदनपत्र सादर करायला फक्त 2 दिवस असताना गोडसेंनी उमेदवारी घ्यावी आणि गोडसेंनीच लढावा असा निर्णय झाला. कॉम्पिटिटिव्ह जेव्हा वातावरण असतं कोणत्याही राज्यातलं, तेव्हा असे अचानक धक्के देणं, एखाद्या चेहऱ्याला नाकारणं आणि मग पुन्हा हाच चेहरा आहे म्हणून समोर आणणं, हे मतदारांना फारसं आवडत नाही. या मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणच्या उमेदवाराला प्रचार करायला भरपूर अवधी मिळाला, वेळ मिळाला. त्यामुळे महाराष्ट्राचा कठीण असलेला पेपर हा दिल्लीकर भाजप नेतृत्वानी अधिकच कठीण केला असं माझं मत आहे. की शिंदेंना नक्की जागा कोणत्या द्यायच्या आहेत. त्यांना जर तुम्ही असली सेना ठरवायचं आहे तर त्यांना जास्त जागा द्याव्या लागणार आहेत, मान्य. पण त्या जागा देण्यासाठी त्यांचे उमेदवार किती आधीपासून तयार झाले पाहिजेत याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि मोदींची जी लाट पहिल्या काही दिवसात दिसत होती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधी, त्या लाटेच्या जोरावर आपण घेतलेले निर्णय प्रत्यक्षात येतील आणि कोणीही निवडून येऊ शकेल असं एक गृहीतक कदाचित दिल्लीत धरलं गेलं असावं. उस्मानाबादमध्ये ज्याप्रमाणे अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली, म्हणजे खरं तर त्यांचे पती हे भारतीय जनता पक्षात आले होते. पद्मसिंह पाटलांचे ते पुत्र आहेत राणा जगजित सिंग. तर त्यांच्या पत्नीला अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देणं हे मतदारांना कितपत मान्य होतं. उस्मानाबाद ज्याला धाराशिव आता म्हणणार आहेत सरकारी पातळीवर, त्या धाराशिवमध्ये जो अत्यंत खंबीर उमेदवार आहे शिवसेनेचा ओमराजे निंबाळकर, त्यांच्यासमोर अचानक नवीन चेहरा कसा प्रत्यक्षात येऊ शकेल याचा विचार फारसा केला गेला नाही, असं देखील या सगळ्या महायुतीच्या राजकारणात आपल्याला विचारात घ्यावं लागेल. मॅम, आपण जे सांगितलं जातं ते खूप महत्वाचं आहे. पण आता या सगळ्या राजकारणामध्ये खरं तर आपल्या राज्यातून जे भाजपकडून महत्वाचं नाव होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणजे इकडे जशी पवारांची व्यूहरचना महाविकास आघाडीत महत्वाची मानली जाते, तशी महायुतीमध्ये फडणवीसांची व्यूहरचना आणि फडणवीसांची रणनीती किती यशस्वी ठरते ते खरं तर ठरवणारी ही निवडणूक आहे, अशी सुद्धा चर्चा होते. त्यामुळे आता फडणवीसांच्या या राजकीय भूमिकेकडे किंवा राजकीय पुढच्या प्रवासाकडे आपण कसं बघायचं, म्हणजे ही निवडणूक त्यात काय रोल प्ले करणार आहे? फडणवीसांना एका अग्निपरीक्षेला गेल्या काही दिवसात सामोरं जावं लागतंय. खरं तर महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेला मुख्यमंत्री पुन्हा बहुमत घेऊ शकणं अशा गोष्टी फार अभावाने घडलेल्या आहेत. ते फडणवीसांनी करून दाखवलं होतं. तरी देखील केवळ आम्हाला 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं गेलं असं सांगत शिवसेना बाहेर पडली. या संदर्भातले सगळे निर्णय दिल्लीने घेतले असं फडणवीस वारंवार सांगत असतात. भारतीय जनता पक्षाचे नेतेही तीच भूमिका मांडत असतात. त्यामुळे खरं तर कुठेतरी फडणवीसांवर जो घोर अन्याय झाला त्या अन्यायाला उत्तर द्या असा देखील एक प्रचार करता आला असता. किंबहुना तसा प्रचार न करताही प्रचारातला तो एक छोटासा प्रभाव नक्की होता, तो नाकारण्यात अजिबात अर्थ नाही. पण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात जे जातीपातींचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि अत्यंत मोठा वैचारिक वारसा असलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सगळ्या जाती एकमेकांविरोधात आहेत, त्यात फडणवीस त्यांच्या जन्मगत जातीमुळे कुठेतरी अडकले. खरं तर ते कोणत्या जातीत जन्माला आले यात त्यांचं काहीही हात नाही, तो एक नशिबाचा भाग असतो. पण ते अमुक जातीचे आहेत म्हणून त्यांना एक लक्ष करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या कोंडीतून ते कसे स्वतःला सोडवू शकतात याचं उत्तर पण येणारी निवडणूक आणि येणाऱ्या निवडणुकांचे निकाल निश्चित देतील. खरं तर फडणवीसांनी महाराष्ट्र बऱ्याच अर्थांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. कशा प्रकारे? तर त्यांनी मेट्रो सुरू केली, त्यांनी मुंबईचं चित्र बदलावं यासाठी कोस्टल रोड सारखे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प जे कागदावर होते, जे काँग्रेसच्या काळातच तयार झाले होते, पण प्रत्यक्षात आणायची हिंमत किंवा त्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवली जात नव्हती, ते निर्णय प्रत्यक्षात आणले. जलयुक्त शिवार सारखं दुष्काळ प्रवण महाराष्ट्राला जलसाठा निर्माण करणारे प्रकल्प राबवले. मात्र एक आपण निश्चितपणे मान्य करावं लागेल की लोकसभाच्या निवडणुकांमध्ये फडणवीसांनी अत्यंत उत्तम व्यूहरचना करून
सागर बंगल्यावर जे ते वाद सोडवायचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. अजितदादांसारखा नवा भिडू आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे जे समर्थक होते ते भाजपचे समर्थक आता तर तुमच्याकडे अजितदादा आले आहेत म्हणून ते भाजपपासून दूर गेले. अशा वेळेला या सगळ्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी निश्चितपणे केला. खरं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पेटला होता. ज्या प्रश्नाची सोडवणूक देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना उत्तम रीतीने करायचा प्रयत्न केला होता तेच प्रश्न पुन्हा एकदा प्रस्फोटक अशा स्वरूपात समोर आले. त्यामुळे या सगळ्या आव्हानांना फडणवीस कसं तोंड देतील हे निश्चितपणे पाहावं लागणार आहे. आणि मी महायुतीची चिकित्सा करताना हे देखील अत्यंत आग्रहपूर्वक नमूद करू शकते की आजही महाराष्ट्राच्या सामन्यामध्ये महायुती का महाविकास आघाडी यामध्ये थोडासा सरस महायुतीचाच भाग आहे. त्यांच्याकडे मोदी आहे, त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षासारखी प्रचंड मोठी इलेक्शन मशिनरी आहे, सत्तेत असल्याचे काही फायदे आहेत. त्यामुळे आजही महाराष्ट्रातल्या या सामन्यामध्ये मी महाविकास आघाडी का महायुती याच्यामध्ये 2 ते 4 जागा महायुतीच्याच जास्त असतील असा अंदाज आता व्यक्त करते. पण हा अंदाज आहे, निकालातून काहीतरी वेगळंही बाहेर येऊ शकेल. कदाचित महायुतीच्या जागा आपण म्हणतो त्यापेक्षा वाढतीलही, तशी शक्यता अतिशय कमी आहे. पण ती पूर्णतः नाकारून चालणार नाही, कारण महाराष्ट्र पुढे जात होता आणि महाराष्ट्रामध्ये जे काय पक्षांतर झाली किंवा महाराष्ट्रात जे काय खेळ झाले ते योग्य नाही असा मानणारा देखील मोठा वर्ग आहे. तो सायलेंट आहे. उद्धव ठाकरेंबद्दल निश्चित सहानुभूती आहे. उद्धव ठाकरेंनी मोदी लाटेमध्ये 56 आमदार 2014 साली निवडून आणले होते. पण या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांनी जी भाषा वापरली ती भाषा न आवडणारा देखील मोठा वर्ग आहे. तो केवळ भाजपचाच समर्थक आहे का तो खरोखर एक जेन्युइन फेन्सेसवर बसलेला मतदार आहे, त्याचं उत्तर देखील येणारे निकाल आपल्याला देणार आहे. म्हणजे निकालाचा जो अंदाज आपण म्हणतोय त्याच्यामध्ये आपण असं सांगताय की महायुतीच्या महाविकास आघाडीपेक्षा तुलनेनं 4-5 जागा जास्त असतील. हे आपण राज्यापुरतं बोलतोय. जर देशात आपण जर विचार केला महायुती म्हणजे एनडीए वर्सेस इंडिया अलायन्स, देशातलं चित्र कसं बघायला मिळेल, त्यातला आकड्यांचा खेळ कसा असेल तिथला? जसं 45 पार असा नारा दिला होता महाराष्ट्रात, तसं नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळताना संसदेत जे त्यांच्या या कालावधीत शेवटचं बोलले त्याच्यात त्यांनी 400 पारचा नारा दिला. खरं तर 400 पारच्या नाऱ्यामुळे त्यांचे जे विरोधक होते त्यांची झोप उडली. सातत्याने 2दा एखादा नेता निवडून आल्यावर त्याच्यासाठी जर पूर्ण देशभरात एक सकारात्मक लाट असेल जी वेगवेगळ्या पाहण्यांमधून वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून समोर येत होती, तो पुन्हा जर म्हणतो की मी 400 पारचं स्वप्न ठेवतोय तर अर्थातच विरोधक खडबडून जागे होतात आणि अरे बापरे असं झालं तर पुढे आपलं भविष्य काय यासाठी सर्व शक्तीनिशी लढा द्यायला तयार होतात. मोदी मला असं वाटतं 400 पारची घोषणा देऊन कुठेतरी जे काय मोहोळ होतं सुप्त विरोधकांचं त्याच्यावर त्यांनी एक काहीतरी दगड मारल्यासारखं झालं आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सर्व ताकदीनिशी विरोधकांनी निवडणूक लढवली. 400 पार हे उद्दिष्ट भारतीय जनता पक्ष गाठू शकेल असं मला या क्षणी वाटत नाही. पण त्याचबरोबर पुन्हा सत्तेत मोदीच येतील अशी मला आज तरी शक्यता वाटते. आता याची कारण काय आहेत तर मोदींनी जी वेगवेगळी निर्णयांची अंमलबजावणी सुरू केली, लाभार्थी योजना केली, हे लाभार्थी कुठेतरी मोदी काहीतरी करू बघतायत याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत. भारतामध्ये खूप मोठा नव मध्यम वर्ग तयार झालेला आहे. या नव मध्यम वर्गाला भारताने महासत्ता होणं आवडतं. गेल्या 300 वर्षांच्या अन्यायाला आम्ही उत्तर राम मंदिराच्या रूपाने दिलं. हा हिंदूंचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आम्हाला हवा आहे असा हा वर्ग मानतो. या वर्गाला मोदींच्या काळामध्ये ज्या काय आर्थिक महासत्ता होण्यासाठी पावलं उचलली गेली ती आवडतात. त्याला वंदे भारत आवडते. त्याला भारत हा वेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या क्षेत्रात समोर जातोय हे निश्चितपणे आवडतं. हा वर्ग अत्यंत सायलेंट आहे.
आणि मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष ती मतं घेईल. तर मोदी कदाचित 2019 इतक्या जागा जिंकून नाही, पण 2014 इतक्या जागा जिंकून पुन्हा एकदा पंतप्रधान होऊ शकतील. मला आजच्या घडीला ते अगदीच अशक्य वाटत नाही. मी मगाशीच म्हटलं, की भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर राखून जर एक नवं सरकार इंडिया आघाडीचं येणार असेल, तर साठी जवळपास 20% मतं फिरावी लागतील. ही 20% मतं फिरताना मला देशात सर्वत्र असं घडेल असं वाटत नाही. महाराष्ट्रात तसं घडू शकेल. आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे महाराष्ट्रात जे घडतंय तेच देशात घडेल का, असं आपल्या मनात स्वाभाविकपणे येऊ शकतं. पण देशाचं चित्र वेगळं आहे. मोदींना माझ्या मते नवे मतदार मिळणार नाहीत. दर निवडणुकीत नवे मतदार मी अशा अर्थाने म्हणते 2 ते 3% त्यांची मतसंख्या वाढते. ही 2 ते 3% मतसंख्या यावेळेला वाढेल असं मला वाटत नाही. पण तरी देखील मोदींची जी लोकप्रियता आहे ती स्टॅटिक आहे. त्याच्यामध्ये भर पडणार नाही, पण त्याच्यामध्ये घट होणं देखील मला महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार अशी काही की स्टेट्स वगळता अन्यत्र फार काही वेगळं होईल असं दिसत नाही. लोकांना थोड्याफार प्रमाणात सातत्य आवडतं आणि ज्या वेळेला सरकार एखादं पडतं, मनमोहन सिंगांचं सरकार उत्तम कामगिरी करून पडलं. वाजपेयी सरकारनी त्यावेळेला अचानक नारा दिला इंडिया शायनिंग, तो लोकांना आवडला नाही. पण या दोन्ही सरकारांच्या वेळेला ती सरकारं काम करत नाहीत, ती सरकारं भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत, अशा पद्धतीचे आरोप मोठ्या प्रमाणात झाले होते आणि ते लोकांच्या मनात रुजले होते. यावेळेला मोदींच्या कार्यालयाने खूप मोठं काही भ्रष्टाचार केलाय किंवा वेगळी प्रकरणं केलेली आहेत असं अजून तरी समोर आलेलं नाही. समोर काय आलंय तर मोदी ईडीचा वापर करून किंवा ज्याला सुप्रियाताई सुळे आईस म्हणतात, त्या पद्धतीचा वापर करून, यंत्रणांचा वापर करून मोदी विरोधकांना नामोहरम करतात, ज्याला पाहिजे त्याला स्वतःकडे आणतात. पण ही झाली आपल्या राजकीय वर्तुळाची भावना. जनतेला जर त्याला उत्तम आरोग्याची हमी मिळतेय, रस्ते बरे आहेत, पाणी नीट येत आहे, काहीतरी स्वप्न दाखवलं जात आहे असं जर वाटत असेल तर साधारणतः स्थितीप्रियतेकडे जनतेचा कौल असू शकतो. हे नेहरूंच्या काळात झालं होतं. मोदींच्या काळात होईलच का हे सांगता येत नाही. पण ते होणार नसेल तर समोर काय वेगळं अल्टरनेटिव्ह समोर येतोय त्या पद्धतीची चर्चा सध्या होताना दिसत नाही. राहुल गांधींच्या जागा निश्चितपणे वाढतील, पण राहुल गांधींचा इनहेरिटन्सचा मुद्दा, राहुल गांधींचा ज्याची जास्त आबादी त्याची तितकी हिस्सेदारी, हे सगळे मुद्दे काही विशिष्ट लोकांना निश्चितपणे आवडले नसतील. दलित मुस्लिम आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेले आहेत, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गेले आहेत, हे सत्य आहे, ते नाकारून चालणार नाही. पण हा वर्ग सोडूनही जो मोठा वर्ग आहे तो जर मोदींनाच मतदान करत असेल तर महाराष्ट्रात मी म्हणते त्याप्रमाणे महायुतीच्या 2-4 जागा तरी निश्चित जास्त येतील आणि देशातही पुन्हा कमी प्रमाणात का होईना पण मतसंख्या घटली तरी मोदींनाच कौल मिळू शकेल असं मला तरी आता वाटतंय. निवडणूक अंदाज आणि निवडणूक निकाल प्रत्यक्षात खूप फरक असतो. त्यामुळे मी जे बोलतेय ते खरंच खरं आहे का, की माझं संपूर्ण चुकतंय याचं उत्तर आपल्याला 4 जूनला मिळेल. पण मला असं वाटतं की सरकार एखादं फेकताना, नाकारताना त्या सरकारच्या विरोधात जाणारे खूप काही घटक असावे लागतात. राहुल गांधी उत्तम बोलले, उद्धव ठाकरेंनी प्रचारात रंग जाण्याचा प्रयत्न केला, सहानुभूतीचा घटक होता. शरद पवार मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आहेत. पण इंडिया आघाडी नवीन काय देणार देशाला, किंवा इंडिया आघाडीचं धोरण काय आहे की घटना बदलणार हा प्रचार किंवा भारतीय जनता पक्षाला वाटतो तसा तो अपप्रचार, ही काही लोकांनी तुम्हाला मत देण्यासारखे घटक नसतात. त्या उलट लाभार्थ्यांच्या योजना, मोदींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा कुठेतरी सकारात्मकतेकडे जातो. त्यामुळे योगेंद्र यादव जरी एक वेगळं विश्लेषण नरेटिव्ह म्हणून समोर आणत असले तरी मला असं वाटतं देशाला मोदींचा जो टोन असतो थोडासा अहंमन्यतेकडे झुकणारा, तो जरी आवडत नसला तरी पुन्हा एकदा देश मोदींना संधी देण्याचा निकाल देऊ शकतो.
तर त्यामुळे हा निकालाचा एक अंदाज होता. महायुतीच्या बाजूनं निकाल लागेल, पण त्यांनी जे मिशन ठरवलंय म्हणजे राज्यातलं 45 प्लस जागा आणि देशातल्या 400 पार जागा, ते शक्य कितपत होईल, तर ते शक्य होताना दिसत नाहीये आत्ताच्या अंदाजानुसार. 4 जूनला आपला देशाच्या लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि त्या निकालात नेमकं काय चित्र स्पष्ट होतं हे आपल्याला त्या दिवशीच कळणार आहे. त्यामुळे खरं तर लोकसभा निवडणूक म्हटली तर ती येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. त्यामुळे आता महायुती की महाविकास आघाडी कुणाचं पारडं किती जड आहे, कुणाच्या हाती किती जागा लागतायत हे आपल्याला 4 जूनला कळणार आहे. तरी हा निकाल आपल्याला सकाळच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. तरी मॅडम आपलं खूप खूप आपले आभार की आपण वेळ दिलात आणि आपण आपल्या निकालाचा अंदाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. तरी तूर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.